नमस्कार शेतकरी बांधवांनो, किसान कट्टा या चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज मार्केटमध्ये जर बघितलं तर फुलांचे दरामध्ये आपल्याला थोडेसे बदल पाहायला मिळतात। त्याचबरोबर कांद्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये देखील सुधारणा पुन्हा एकदा पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये जर बघितलं तर भाजीपाल्यांचे दर ही आपल्याला थोडेफार कमी असं पाहायला मिळतात। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मार्केटमधील पूर्ण बाजारभाव अपडेट या ठिकाणी आपल्याला चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। आज फुल मार्केटमध्ये पाहिलं तर ग्राहकांची वर्दळ कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती फुलांची आवक या ठिकाणी आपल्याला कट फ्लावर साठी पाहायला मिळते। जिप्सोफिल असेल, सनफ्लावर असेल, त्याचबरोबर गुलाबाची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जर बघितलं तर साधारणतः कलर आणि लाल गुलाबसाठी साधारणतः 80 ते 100 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 50 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। जिप्सोफिलची देखील आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर साधारणतः दर जे बघितलं तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सोफिलचे दर पाहायला मिळतात। चांगल्या जिप्सोफिलचे दर जर बघितलं तर 80 ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची देखील आवक मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जर बघितलं तर साधारणतः 100 ते 120 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात। हलके माल जे 70 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। पासलीची आवक जर बघितलं तर साधारणतः बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर मीडियम साईज मधील पासलीसाठी साधारणतः 7 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे 5 रुपयापासून देखील आपल्याला पासलीचे दर पाहायला मिळते। कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती कामिनीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 4 रुपयापर्यंत, तर हलके माल जे 3 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर सनफ्लावरची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलके मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळते। पिंगडीची तसेच ब्ल्यूडीची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत, हलके माल जे 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। झेंडूची आवक बघितलं तर मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे साधारणतः 30 रुपयापर्यंत विक्री होताना पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल झेंडूचे बघितलं तर साधारणतः दर जे 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला लाल झेंडू देखील विक्री होताना पाहायला मिळते। तर आवक जर बघितलं तर मार्केटमध्ये लाल झेंडूची भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर लाल झेंडूचे मागणी देखील कमी असल्याचा परिणाम लाल झेंडूच्या दरावरती आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 50 ते 40 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळते। तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आज थोडीशी घसरण पाहायला मिळते। चांगले माल जे 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतो। पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पल शेवंतीसाठी साधारणतः दर जे 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर बघितलं तर साधारणतः 60 ते 70 गाड्यांची आवक कांद्यासाठी झालेली पाहायला मिळते। तर दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 35 ते 38 रुपयापर्यंत कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर मीडियम साईज मध्ये, लहान साईज मध्ये मिक्स असलेल्या कांद्यासाठी 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते। बदले मालांचे दर बघितलं तर साधारणतः 13 रुपयापासून ते 18 ते 20 रुपयापर्यंत देखील बदले माल विक्री होताना पाहायला मिळतात। आवक जर बघितलं तर मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। लहान साईज मध्ये चिंगळी कांदे जर बघितलं तर 15 रुपयापासून ते 25 रुपयाच्या दरम्यान चिंगळी कांदे देखील विक्री होताना पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये थोडीशी आवक जास्त पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। हलके माल जे लहान साईज मध्ये, त्याचबरोबर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही थोडेफार चांगल्या मालासाठी टिकून असलेली पाहायला मिळतात। शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे 10 ते 15 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे
40 रुपयापासून देखील राजमासाठी दर पारावतोय. वाटाण्याची आवक जर पाहिलं तर बरेच दिवसापासून कमी असलेली पारावती, त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते. एका दुसऱ्या वक्तासाठी 110 रुपयापर्यंत देखील दर पारावतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पारावतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी जरांचा दर येते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला कारल्यासाठी दर पारावते. त्याचबरोबर बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलकी माल येते 30 ते 35 रुपयापासून देखील दर पारावतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांतर दर येते 20 रुपयापर्यंत तर हलक्या माल येते 15 ते 16 रुपयापासून देखील बेटासाठी दर पारावतोय. भेंडीची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पारावते. तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारावते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर येते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारावतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात. हलके माल येते 20 ते 25 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पारावतात. पांढऱ्या कारल्याची क्वालिटी जर बघितलं तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील पांढऱ्या कारल्यासाठी दर पारावतात. डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारावते. पुणेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 70 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील पुणेरगावसाठी दर पारावतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत तर हलके माल येते 20 ते 25 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारावतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जर बघितलं तर साधारणतः 30 ते 35 रुपयापर्यंत चांगले उच्चंगी दर पारावतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पारावतात. आल्याची आवक जर पाहिलं तर स्थिर असलेली पारावती. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 110 ते 120 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या आल्याची विक्री होताना पारावते. तर हलक्यामध्ये कीड लागलेली आले जे आहे ते साधारणतः 30 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पारावते. तर कवळ्या आल्याची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पारावते. कवळ्या आल्यासाठी 45 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कवळे आले देखील विक्री होताना पारावतात. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पारावते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर बघितलं तर साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत तर विलायती कोथिंबीरसाठी 3 रुपयापासून ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पारावतात. मार्केटमध्ये आवक जर पाहिलं तर गाड्यांची आवक देखील आपल्याला भरपूर असलेली पारावते. तर त्याचबरोबर मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावते. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारावतात. आवक मार्केटमध्ये पाहिलं तर भरपूर असलेली पारावते. कोथिंबीर मेथीसाठी बरेच दिवसापासून दर जर बघितलं तर कमी असलेली पारावतात. हिरव्या मिरचीची आवक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला हिरव्या मिरचीसाठी पारावते. त्याचबरोबर चांगले माल जे ते साधारणतः 30 ते 32 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पारावतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पारावते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर क्वालिटी सर दर जे ते आपल्याला कमी झालेले पारावतात. सुटपांची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात झालेली पारावते. त्याचबरोबर दर हे आपल्याला थोडेफार स्थिर असलेले पारावते. चांगल्या मालासाठी 18 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पारावते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर मागणी देखील असल्यामुळे दर जे ते टिकून असलेले पारावतात. हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारावते. गावरान सीताफळाची क्वालिटीनुसार दर जे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटी 200 ते 220 रुपयापर्यंत जम्बो साईज मधील गावरान सीताफळाचे दर पारावतात. तर लहान साईज मध्ये जर बघितलं तर साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये सीताफळाचे दर पारावतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जर बघितलं तर साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारावते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे ते 20 रुपयापर्यंत दर पारावते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पारावते.
कलिंगडची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारवती, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चमी दर पारवत. हलकी मांजी आहे 3 रुपयापासून देखील विक्री होताना पाहावतात. ड्रॅगन फ्रूटची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाहावते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चमी दर पाहावते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहावते. डाळिंबची आवक जर पाहिलं मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहावते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 90 ते 100 रुपयापर्यंत जम्बो साईज मधील डाळिंबसाठी दर पाहावते. आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर बरेच दिवसापासून डाळिंबचे दर जे कमी होताना पाहावतात. हलके माल जे लहान साईज मध्ये 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबसाठी दर पाहावते. सरासरी मध्ये मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती डाळिंबची दर पाहावतात. पेरूची क्वालिटी नुसार दर जर बघितलं तर साधारणतः 55 तसं VNR पेरूसाठी 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलके माल विक्री होताना पाहावतात. लिंबांची आवक जर पाहिलं तर कमी पाहावते, त्याचबरोबर दर जर बघितलं तर साधारणतः 40 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या लिंबांची विक्री होताना पाहावते. हलके माल जे 25 ते 30 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पाहावतात.